Hello students, continuing from our last lecture where we calculating interest amount. Okay, interest amount आपण calculate केलेली आहे. So आपल्याला purchase transaction होतं म्हणून आपण रेकॉर्ड करत होतो 1/4/1990 ला टू कॅश और बँक अकाउंट आणि तिथे लिहायचं PUR. हे फक्त तुमच्यासाठी आहे. म्हणजे हे परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. ओके, परचेसचं ट्रान्झॅक्शन फेस व्हॅल्यू काय केली होती आपण, काय दिलेली आहे 4000. इंटरेस्ट अमाऊंट आपण काय कॅल्क्युलेट केलेली आहे 60. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, काय कॅल्क्युलेट करायची, कॉस्ट व्हॅल्यू आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची, काय सांगितलंय 1 एप्रिलला 4,000 ऑफ सच डिबेंचर्स वेर परचेस्ड बाय एक्स लिमिटेड ॲट द रेट ₹98. 98 नी आपण काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. सो पहिल्यांदा काय लागेल आपल्याला फेस व्हॅल्यू. ओके, 4000 ही आली फेस व्हॅल्यू. कितीनी परचेस केलेलं आहे 98 नी. सो 4000 into 98 divided by 100. डिबेंचर्स कितीचे आहेत आपले 100 each. डिबेंचर्स ऑफ ₹100 each. सो 4000 फेस व्हॅल्यू आहे, तर आपण ते जे 4000 डिबेंचर परचेस केलेले आहेत ते 98 नी परचेस केले. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना काय करायचं 4000 into 98 divided by 100. म्हणजे तुम्हाला अमाऊंट कुठली मिळेल तर कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट काय आली, अमाऊंट 4000 into 98 divided by 100 अमाऊंट आली 3920. अमाऊंट आली 3920. ओके, ही आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. आता बघायचं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. 1 एप्रिलला ट्रान्झॅक्शन आहे एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट म्हणजेच काय, जी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं ते आपल्याला कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंट मधनं मायनस करायचं नाही. ओके, सो इथे आपण काय अमाऊंट लिहिणार 3920 कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. 4000 ही फेस व्हॅल्यू आहे, त्याच्यावर आपण कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे. इंटरेस्ट मायनस केलं नाही. का नाही केलं, कारण एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. आले लक्षात. ओके, देन नेक्स्ट आपलं ट्रान्झॅक्शन आहे ऑन 1 जुलै 1990 ₹6000 डिबेंचर्स वेर सोल्ड ॲट ₹96 एक्स इंटरेस्ट. हे ट्रान्झॅक्शन बघायचं आपल्याला. ओके, आपली सेकंड वर्किंग नोट कशाची आहे, सोल्ड म्हणजेच सेल्सची वर्किंग नोट आहे. कितीनी सेल केलेलं आहे, फेस व्हॅल्यू काय येणार 6000. 6000 ही आली फेस व्हॅल्यू. ओके, काय डेट आहे 1 जुलै. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. इंटरेस्ट अमाऊंट कशावर कॅल्क्युलेट करणार, फेस व्हॅल्यूवर 6000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6%. आणि आता सगळ्यात महत्वाचं हाऊ मेनी मंथ्स फॉर कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट अमाऊंट. कधी केलेले आपल्याला परचेस सेल 1/7 ला. ओके, सो इंटरेस्ट ड्यू डेट काय आहे 31 डिसेंबर. स्टुडंट्स
प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे तुमचं फ्रेश ट्रान्झॅक्शन असतं. ओके, सो आता तुम्ही असं विचार कराल की 1 एप्रिलला तर आपण इंटरेस्ट जे आहे ते दिलेलं आहे, पण ते कुठलं ट्रान्झॅक्शन होतं? परचेसचं होतं. हे कुठलं ट्रान्झॅक्शन करतोय आता आपण? हे करतोय सेल्सचं ट्रान्झॅक्शन. सो इंटरेस्ट मंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून अगोदरची ड्यू डेट जी आहे, आपल्याकडे सध्या एकच इंटरेस्ट ड्यू डेट आहे. सो त्या इंटरेस्ट ड्यू डेट पासून ते सेल्सच्या डेटच्या इंटरेस्ट डेट पर्यंत आपल्याला इंटरेस्ट पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा असतो. किती मंथ लागतील? 31 डिसेंबर पासून ते 1 जुलै पर्यंत ते कॅल्क्युलेट करूया. 31 डिसेंबर ते स्वतः येणार नाही. का नाही येणार? कारण लास्ट डे आहे. ओके, सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जुलै येईल का? नाही येणार. का नाही येणार? कारण 1 जुलै दिलेलं आहे. ओके, सो 6000 6% नी हाऊ मेनी मंथ्स? फॉर 6 डिवायडेड बाय 12. ओके, सो कॅल्क्युलेट करा. इंटरेस्ट अमाऊंट किती येईल? 6000 वर 6%, 6 महिन्यासाठी अमाऊंट आली 180. ओके, आता आपल्याला काय अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे? कॉस्ट व्हॅल्यू ची अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं आपल्याला? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू काय आहे? 6000. कितीनी सेल केलेलं आहे? सोल्ड ॲट ₹96. ओके, 96 ने सोल्ड केलेलं आहे. सो फेस व्हॅल्यू इंटू 96 डिवायडेड बाय 100. 100 पैकी 96 च्या कॉस्ट व्हॅल्यूनी आपल्याला मल्टिप्लाय करायचे. 6000 इंटू 96 डिवायडेड बाय 100. काय अमाऊंट आली? कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली 5760. ओके, हे आपण इथे वर्किंग पूर्ण करून दाखवलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय? रेकॉर्ड करायचंय. रेकॉर्ड करण्यासाठी आता डेबिट का क्रेडिट? सेल्स आहे म्हटल्यावर क्रेडिट साइडला डेट टाकायची 1 जुलै 1990. पर्टिक्युलर्स मध्ये येणार बाय कॅश और बँक अकाउंट. आणि हे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. ओके, फेस व्हॅल्यू काय आहे? 6000. इंटरेस्ट अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 180. कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. पण आता काय बघायचं आपल्याला? ट्रान्झॅक्शन कुठलं आहे? ट्रान्झॅक्शन कुठलं आहे? 1 जुलैचं एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट ची अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंट मधनं मायनस करायची नाही. इथे जर कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन असतं तर आपण काय केलं असतं की इंटरेस्ट जे आलेलं आहे 180 ते आपण 5760 मधनं मायनस केलं असतं. पण एक्स इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे आपली अमाऊंट काय येणार? 5760. ओके, हे आपले 2 ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेट करून झाले. इथे पोस्टिंग पण त्याचं झालेलं आहे. ओके, नेक्स्ट काय आहे? ऑन 1 डिसेंबर 1990 ₹8,000 debentures were sold at the rate ₹99 कम इंटरेस्ट. ओके, सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे आपलं ते आहे 1/12चं थर्ड वर्किंग नोट. वर्किंग नोट इज व्हेरी कंपल्सरी. वर्किंग या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या वर्किंग नोटला तुम्हाला मार्क्स असतात. निम्मे मार्क्स जे आहेत ते तुमच्या
स्टेटमेंटला असतात आणि बाकीचे मार्क जे आहेत सगळे ते तुमच्या वर्किंग नोटला असतात. ओके, सो वर्किंग नोट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो कुठलं ट्रान्झॅक्शन आहे आपलं? सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. सेल केलेले आहेत. फेस व्हॅल्यू काय आहे? 1/12 ची फेस व्हॅल्यू आहे 8,000, 8,000. ओके, आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचे? इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून आपण काय करतो? फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू 8,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% इंटू हाऊ मेनी मंथ? आपल्याला मंथ कॅल्क्युलेट करायचे 31 डिसेंबर टू 1 डिसेंबर. ओके, 1 डिसेंबर पर्यंत इंटरेस्ट मंथ जे आहेत किती महिने साठी इंटरेस्ट द्यायला लागणार आहे. सो 31 डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. डिसेंबर घ्यायचा नाही कारण फर्स्ट डेट आहे डिसेंबरची. सो 11 आउट ऑफ 12, 12पैकी 11 महिन्याचा इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 8,000वर 6% 11 महिन्यासाठी अमाऊंट किती आली? 440. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात. त्यासाठी काय लागणार आपल्याला? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू काय आहे? 8,000. 8,000 फेस व्हॅल्यू आहे. ही जी फेस व्हॅल्यू आहे कितीनी सेल केलेलं आहे? 8,000 डिबेंचर्स वेअर सोल्ड ॲट द रेट ₹99. 99 नी सेल केलेले. सो इंटू 99 आउट ऑफ 100 किती आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट? कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली 8,000 इंटू 99 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 7,920. ओके, आता आपल्याला बघायचं आहे ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. ओके, 1/12चं जे सेल आहे ते ट्रान्झॅक्शन आहे आपलं कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजेच इंटरेस्ट अमाऊंट शुड बी डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, सो मायनस 440. इंटरेस्ट अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यू मधून मायनस केल्यानंतर कॉस्ट व्हॅल्यू काय येईल? 7,920 मधनं 440 मायनस केल्यावर अमाऊंट येते 7,480. ओके, ही आली आपली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. सो सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. सो आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार 1 डिसेंबर 1990 बाय कॅश और बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू काय आहे? 8,000. इंटरेस्ट अमाऊंट काय आहे? कॅल्क्युलेट केलेली 440 आणि कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट आपण कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शनने कॅल्क्युलेट केलेली आहे 7,480. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे अमाऊंट जे आहे ती कॅल्क्युलेट करू. बाकीचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करूया. ओके स्टुडंट्स.